जयांचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणां आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तः पुनः पुनः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 17 समास 8 तत्वनिरूपण. आता समास 8 व 9 हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या समर्थांनी या दोन समासात पंचीकरणाचा विचार, स्थूल देहाचा सूक्ष्म देहाची 25 तत्वे, तनुचतुष्टयाची 32 तत्वे असे मिळून सगळे 82 तत्व कशी मिथ्या आहेत हे सांगितले आहे. या आधीही दासबोधामध्ये तत्व झाडा, तत्व निरास, तत्वांचा गलबला असे शब्दप्रयोग करून पंचीकरणाचे अनेक संकेत अनेक ठिकाणी केलेले आहेत. खरंच हे समास वाचल्यानंतर मनाला इतका आनंद मिळाला की जे शरीर आपल्याला मिळाले आहे तर त्या शरीराचा स्थूल देह हा कशा पद्धतीने काम करतो, त्या स्थूल देहाचे घटक काय आहेत, सूक्ष्म देहाचे घटक काय आहेत, हे सगळं या समासामधून ज्ञान मिळते आपल्याला. त्यामुळे हे समास अत्यंत काळजीपूर्वक आपण अभ्यासूयात. श्रीराम समर्थ श्रीराम. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणिजे श्रोती. ध्वनी रूप पश्यन्ती हृदयी वसे श्रीराम. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलिजे त्याला. उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलिजे श्रीराम. की आपल्या नाभीखाली मणिपूर चक्र जे आहे तिथे जीवाला सामान्य स्फुरण उत्पन्न होते, त्यालाच परावाणी म्हणतात. त्या परावाणीमधूनच पुढे हृदयस्थानातील अनाहत चक्रात सूक्ष्म ध्वनीचे स्वरूप आल्यावर ती स्पष्टंती वाणी बनते. ती वाणी कंठापर्यंत कंठस्थानातील विशुद्धी चक्रात येते, तेव्हा ती वाणी स्पष्ट होऊन मध्यमवाणी बनते. पुढे मुखाने तिचा उच्चार होताच तिला वैखरी म्हणतात. अशा या चारी वाणी, त्यातील नाभिस्थान हे परावाणीचे म्हणजे अंतःकरणाचे उगमस्थान आहे. म्हणूनच तिसऱ्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, नाभिस्थानी परावाचा, तोची ठाव अंतःकरणाचा. अंतःकरण पंचकाचा, निवाडा ऐसा श्रीराम. की नाभिस्थानी असलेली जी परावाणी आहे हे अंतःकरणाचे उगमस्थान आहे. मग आता या अंतःकरण पंचकाचे स्वरूप कसे आहे हे 4 ते 10 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. खरंच आपण आपल्या शरीराचे कार्य कसे चालते, स्थूल देह याचा काही विचारच करत नाही. माझे मन असे सांगते, माझी बुद्धी असा निर्णय घेते. एखाद्या गोष्टीवर आपण चिंतन करतो, पण ते कशा पद्धतीने होते याचा कधी विचारच करत नाही. या समासात आपण हे अंतःकरणच कसा विचार करते, कसं कार्य करते हे सगळे पाहणार आहे.
या अंतःकरणाचा घटक कोणचे हेही यात समर्थांनी आपल्याला सांगितले आहे. निर्विकल्प जे स्फुरण उगेच सता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती कळा श्रीराम. अंतःकरण आठवले पुढे होय नवसे गमले, करू न करू ऐसे वाटले तेची मन श्रीराम. संकल्प विकल्प तेची मन, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चयो ते जाण रूप बुद्धीचे श्रीराम. करी नची अथवा न करी ऐसा निश्चयाची करी, तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी श्रीराम. जे वस्तूंचा निश्चय केला पुढे तेची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यदार्थ मानावे श्रीराम. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐस्या कार्यास प्रवर्तणे तोची अहंकारू श्रीराम. ऐसे अंतःकरण पंचक पंचवृत्ती मिळून एक, कार्य बागे प्रकार पंचक वेगाळले श्रीराम. की आता आपल्या शरीरामध्ये आधी सूक्ष्म देह तयार होतो आणि नंतर स्थूल देह तयार होतो. म्हणून समर्थही आपल्याला आधी आपल्या सूक्ष्म देहाबद्दल सांगत आहेत की हे अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देह जो डोळ्यांना कधी दिसतच नाही, या सूक्ष्म देहामध्ये सूक्ष्म देह वासनांचा असतो. आपले जे अंतःकरण आहे, हा अंतःकरण हा सूक्ष्म देहाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सर्वात पहिले जे स्फुरण होते ते अंतःकरण. अंतःकरण मुळात अचेतन जड आहे. तेथे जे पहिले स्फुरण होते ते विचाररहित किंवा स्वतःची सामान्य जाणीव फक्त तिथे असते. पण ते अंतःकरण त्या चिदाभास रूपाने आत्मप्रकाश फाकतो व म्हणून तो जीव चेतन वाटतो. अशा या अंतःकरणाचे 5 घटक आहेत. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त व अहंकार. मुळात अंतःकरण अत्यंत शांत असते, पण त्यात जेव्हा हालचाली सुरू झाल्या की त्याला वृत्ती म्हणतात. मनवृत्ती आहे, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहंकार वृत्ती, या सगळ्या वृत्ती. अंतःकरण आपल्या सगळ्या देहात व्यापून असल्यामुळे ते आकाश तत्वाचे म्हटले जाते. त्यात कोणत्याही कल्पनेचा उद्भव नसतो, पण केवळ जाणीव मात्र असते. आकाश म्हणजे निर्विकल्प स्फुरण. कल्पना नसल्याने त्याला निर्विकल्प असे म्हटले जाते. कार्याप्रमाणे या अंतःकरणाचेच 4 घटक आहेत: मन, बुद्धी, चित्त व अहंकार. आपले जे मन आहे त्या मनाची शास्त्रीय व्याख्या म्हणजे संकल्प विकल्पात्मिका वृत्ती मनहा, की संकल्प विकल्प करणाऱ्या अंतःकरणाला मन म्हणतात. मन हे वायुतत्वाचे असल्याने ते अखंड डोलायमान स्थितीत असते. मग हे एखादा विचार त्या मनामध्ये गेला की ते मन बुद्धीकडे तो निर्णय पोहोचवते. मग बुद्धी म्हणजे निश्चयात्मिका वृत्ती सा बुद्धी. हा निश्चय करणे हे बुद्धीचे काम आहे. मन जेव्हा एखादा संकल्प करते व तो संकल्प करावा की करू नये असा विकल्प म्हणजे पर्याय, संशय वगैरे समोर ठेवते, तेव्हा त्यावर बुद्धी पक्का निर्णय देते. हे करावे की नाही करावे असे. ही बुद्धी तेज तत्वाची आहे. चित्त म्हणजे अवधारणात्मिका वृत्ती चित्त. हा जेव्हा बुद्धीने घेतलेल्या निर्णयाला अंतःकरण पकडून ठेवते व त्याविषयी चिंतन करू लागते, तेव्हा त्या अंतःकरणाला चित्त म्हणतात. चित्त जलतत्वाचे आहे. अहंकार. अहम अहम करियती स अहंकार. खरं म्हणजे अहंकार तर कोणाला सांगावाच लागत नाही. आता हे मी करेन, हे मला केले पाहिजे इत्यादी प्रकारे क्रियेकडे प्रवृत्ती निर्माण करणारे अंतःकरण म्हणजे अहंकार. जी वृत्ती मी असे म्हणावयास लावते, जाणीव बाळगते, त्या वृत्तीला अहंकार म्हणतात.
अहंकारावरच मन, बुद्धी, चित्ताचे व्यवहार सुरू असतात. अहंकार घालविण्याचा, त्याचा निराश करण्यास अत्यंत कठीण आहे. कारण अहंकार हा पृथ्वी तत्वाचा आहे. म्हणजे आपण आता विचार केला की या अंतःकरणामध्येही पाचही पंचमहाभूते आहेत. प्रत्येक अंतःकरण आकाशतत्वाचे आहे, असा आपण सगळा विचार केला. असे हे अंतःकरण एकच आहे, पण अंतःकरणाचे कार्य बदलले की त्याचे नाव बदलते. असे हे अंतःकरण पंचक आहे. आता हे अंतःकरण पंचक आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात. मी घरात अगदी शांतपणे बसले होते. तितक्यात फोनची रिंग वाजली. मी फोन उचलला. फोन जयश्रीताईंचा होता. जयश्रीताईंनी मला सांगितले की असं असं जालना येथे आपण शिबिर ठेवले आहे आणि त्या आध्यात्मिक शिबिरासाठी तुला यायचे आहे. अगदी शांत असलेल्या अंतःकरणात वृत्तींची हालचाल सुरू झाली. म्हणजे मनामध्ये विचार सुरू झाले, जयश्रीताईंचा फोन आला आहे, मग शिबिराला जायचे की नाही. मग मनाचं कार्य सुरू झालं, शिबिराला जायचे की नाही. संकल्प विकल्प सुरू झाले. मग संकल्प विकल्पामध्ये विचार केला आणि ठरवले की आपण नाही, काय हरकत आहे, आपण शिबिराला जाऊयात. मग बुद्धीने त्याचा पक्का निर्णय केला की शिबिराला जायचे. पण ही बुद्धीमध्ये वासना असतात. मग या वासना नेहमी आपल्या जे हिताचे आहे त्या हिताचंच ते कार्य करतात. म्हणजे तसाच त्या निर्णय घेतात. कारण वासना म्हणजे जन्मातील अनेक संस्कार त्या बुद्धीत राहतात. मग ती बुद्धी निर्णय घेताना सहजपणे त्या वासनापूर्तीसाठीचाच निर्णय घेते. त्यामुळेच बुद्धीला वासनानुसारिणी म्हणतात. पण तरीही परमार्थाला अनुकूल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिला आहे. म्हणून मग जेव्हा बुद्धीने मला पक्का निर्णय दिला की शिबिराला तू जायला काही हरकत नाही, असा बुद्धीचा पक्का निश्चय झाला. बुद्धीचा निश्चय झाल्याबरोबर चित्ताचे काम सुरू झाले. मग आता शिबिराला जायचे आहे, तर मग आपण काय काय तयारी केली पाहिजे, किती दिवसाचं शिबिर आहे, मग मला कपडे लत्ते किती लागतील, माझ्या घरच्यांच्या जेवणाची आपण गेल्यानंतर मग काय व्यवस्था, मग आता घरच्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मला एखादी स्वयंपाकीन बाई पाहावं लागेल. असे हे सगळे चिंतन सुरू झाले. मग चिंतन करणे हे चित्ताचे काम आहे. मग असे सगळे निर्णय झाल्यावरही अहंकार आहे शेवटी. कारण मला जेव्हा असं वाटते की मी गेल्यावर ह्यांचं कसं होईल, मग ती स्वयंपाकीन बाई येईल की नाही. खरं म्हणजे एकदा शिबिरात गेल्यानंतर पुन्हा घरची चिंता करायची काहीच कारण नाही. खरं म्हणजे आपल्या वाचून काहीच अडत नसते, पण आपल्यालाच वाटते की आपण नसलो तर यांचे जेवणाचे हाल होतील. पण असं खरं म्हणजे काहीच होत नसतो. पण आपण स्वतःकडे कर्तृत्व घेतो आणि कर्तृत्व स्वतःकडे घेतले की अहंकार निर्माण होतो. असा हा अहंकार पण हा अंतःकरणाचाच भाग आहे. असा या अंतःकरणाच्या सर्व घटकांच्या मागे स्वयंभू स्वयंप्रकाश आत्मतत्वच आहे. कारण अंतःकरण सुद्धा जड आहे आणि अंतःकरणाचे सगळे व्यापार या आत्म्याच्या सत्तेमुळे सुरू असतात. मुळात अंतःकरण स्थिर आहे, पण त्यात हालचाल सुरू झाली की तेथे वृत्ती उठतात. अंतःकरणात जन्मोजन्मीचे संस्कार असतात. त्यामुळे संकल्पात्मक वृत्ती उठतात व त्या वृत्तींना जाणणारा, त्यांना शब्दबद्ध करणारा, तसेच प्रत्येकाच्या हृदयात राहणारा हा सर्व साक्षी ईश्वरच आहे. अंतःकरणाचे शांत स्वरूप व त्याचा चंचल वृत्ती या दोन्हींनाही जाणणारा त्यांचा अतीत असा शाश्वत नित्य आत्माच आहे, हे मात्र लक्षात घ्यावे. जैसे पाचही प्राण कार्ये भागे वेगाळले जाण, नाही तरी वायोचे लक्षण एकची असे श्रीराम. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान,
मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा श्रीराम. बोलिले हे प्राण पंचक आता ज्ञान इंद्रिये पंचक. श्रोत्र त्वचा चक्षु जिह्वा नासिक ऐसी हे ज्ञानेंद्रिये श्रीराम. वाचा पाणी पाद शिस्न गुद हे कर्मेंद्रिये प्रसिद्ध. शब्द स्वरूप रूप रसगंध ऐसे हे विषय पंचक श्रीराम. की आता आपण आधी अंतःकरण पंचकाचा विचार केला. आता समर्थ या ओव्यांमध्ये प्राणपंचक, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, विषय पंचक असे हे सगळे सांगतात आहे. प्राणपंचक जसे अंतःकरण एकच आहे पण त्याचे वेगळे वेगळे घटक आहे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याप्रमाणेच जसे अंतःकरणात त्यांच्या कार्यानुसार त्याची नावे बदलतात तसे प्राणपंचकातही प्राण एकच आहे पण त्याच्या कार्यानुसार त्याची स्थाने बदलतात. हे प्राणपंचक आपल्या संपूर्ण शरीरात व्यापून असते. जे शरीरात सगळ्या व्यापून असते त्या प्राणपंचकाला पंचकातील व्यान असे म्हणतात. नाभिस्थानी समान आहे, कंठात उदान आहे, गुद, अपान व मुख व नाक इथं प्राण ही त्यांची स्थाने म्हणजे ही त्यांची राहण्याची ठिकाणे आहेत. असे हे प्राणपंचक आहे. मग पंचज्ञानेंद्रिये. पंचज्ञानेंद्रिये म्हणजे ज्या इंद्रियांनी बाहेरच्या भौतिक जगाचे ज्ञान होते त्याला पंचज्ञानेंद्रिये म्हणतात. कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. कर्मेंद्रिये ज्या इंद्रियांच्या साहाय्याने आपण कार्य म्हणजे काम करतो त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. वाणी, हात, पाय, जनेंद्रिये व गुद ही कर्मेंद्रिये आहे. वाणीने आपण बोलतो, हाताने देणं घेणं करतो, पाय इकडे तिकडे जातात, ही सगळी कर्मेंद्रिये आहेत. विषय पंचक इंद्रियांच्या माध्यमातून विषय सेवन केल्या जातात त्याला विषय पंचक म्हणतात. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पंचविषय आहेत. शब्द आपल्याला कळतो, स्पर्शाने ज्ञान होते, वस्तू कडक आहे, मऊ आहे. रूप डोळ्यांनी आपण पाहतो, रसाने स्वाद घेतो, गंध म्हणजे सुगंध व दुर्गंध आपल्याला कळतो. हा सगळे विषय आहेत. अंतःकरण प्राणपंचक ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये पंचक. पाचवे विषय पंचक ऐसी ही पाच पंचके श्रीराम. ऐसे हे 25 गुण मिळवून सूक्ष्म देह जाण. याचा कर्दम बोलिला श्रवण केले पाहिजे श्रीराम. की पाच अंतःकरणे, 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 विषय अशा 25 गुणांचा सूक्ष्म देह तयार होतो. आता हा सूक्ष्म देह जेव्हा तयार होतो तर यामध्ये पंचीकरणांनी सगळ्या एकमेकांमध्ये मिसळलेले असतात. म्हणजे या सर्व पंचीकरणामुळे देहातील सर्व अवयव एकमेकांशी संबंधित असतात. एकमेकांशिवाय ते कार्य करू शकत नाही, तर त्यांचा सहसंबंध असतो. म्हणून आता समर्थांनी 17 ते 22 मध्ये आपल्याला पंचीकरणाच्याच ओव्या सांगितल्या आहेत. अंतःकरण श्वान श्रवण वाचा, शब्द विषये आकाशाचा, पुढे विस्तार वायोचा, बोलिला असे श्रीराम. मन समान त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवनी, ऐसे हे अडाखे साधुनी, कोठा करावा श्रीराम. बुद्धी उदान नयन चरण, रूप विषयींचे दर्शन, संकेती बोलिले मन, घालून पाहिजे श्रीराम. चित्त पान जिव्हा शिस्न, रसविषये आप जाण, पुढे ऐका सावधान, पृथ्वीचे रूप श्रीराम. अहंकार प्राण घ्राण, गुदगंध विषये जाण, ऐसे केले निरूपण शास्त्रमते श्रीराम. ऐसा हा सूक्ष्म देहे, पाहता होईजे निसंदेहे, येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे श्रीराम.
की अंतःकरणाचे घटक अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार, प्राण म्हणजे व्यान समान उदान अपान, ज्ञानेंद्रिय श्रवण त्वचा, कर्मेंद्रिये विषय, हे सगळे एकमेकांमध्ये कसे मिसळलेले असतात. तर जसं की मन या तत्वाचा जर आपण विचार केला तर मन हे पंचमहाभूतांपैकी वायू तत्वाचे आहे. वायू म्हणजे प्राण. मनामध्ये हा प्राण नाभिस्थानी असतो, त्याला समान म्हणतात. हा प्राण पंचकामधील एक. मग त्या मनाला त्वचेचा स्पर्श कळतो. त्वचा हे ज्ञानेंद्रिय त्या मनाला ज्ञानेंद्रिय होय. त्या मनाला वस्तू हाताने उचललेली कळते. हे हात म्हणजे कर्मेंद्रियांनी कर्मेंद्रिय होय. त्या मनाला एखादा पदार्थ गरम की थंड हे स्पर्शाने कळते. म्हणजे स्पर्श हा विषय पंचकातील एक आहे. अशा प्रकारे पंचीकरणाने देहाचे व्यापार सुरू असतात. ही पंचीकरणाची प्रक्रिया आता आपण पाहूयात. आता या पंचीकरणाचे तक्ते समर्थांनी पण दासबोधामध्ये दिलेली आहेत. ती जरूर पाहावीत, त्यामुळे ते समजायला आणखी सोपे जाईल. मायेची जगत रूपाने अभिव्यक्त होताना आधी सर्वप्रथम सूक्ष्म पंचमहाभूते निर्माण झाली व नंतर स्थूल पंचमहाभूते निर्माण झाली. सूक्ष्म महाभूतांपासून अंतःकरणासारखे सूक्ष्म जगत तयार झाले. स्थूल महाभूतांपासून माती पाणी आदी स्थूल जगत निर्माण झाले. या प्रत्येक महाभूतांचा स्वतंत्र गुण व स्वतंत्र कार्य असले तरी कोणतेही एक महाभूत स्वतंत्रपणे स्थूल किंवा सूक्ष्म जगत निर्माण करू शकत नाही. म्हणून प्रत्येक महाभूतामध्ये उरलेल्या 4 महाभूतांचा अंश मिसळून स्थूल व सूक्ष्म जगत तयार झाले आहे. यालाच कर्दम किंवा चिखल असे नाव समर्थांनी दिले आहे. या कर्दमात 25 स्थूल शरीराची, 25 सूक्ष्म शरीराची व 32 तनुश्चतुष्टाची तत्वे निर्माण झाली. या पाचांच्या कर्दमाला व कर्दमातून निर्माण झालेल्या पाचांच्या व्यवहाराला पंचीकरण असे म्हणतात. पण साधकांनी येथे लक्षात घ्यायचे की ही पंचीकरणाची ही जी प्रक्रिया आहे ती आत्मज्ञानाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शास्त्रकारांनी निर्माण केली आहे. म्हणजे त्या बसवून दिल्या आहेत. त्या संकेत रूप आहे. केवळ आपल्याला समजावे म्हणून त्या सांगितल्या आहेत. पंचीकरणाच्या प्रक्रिया म्हणजे परमार्थ नव्हे, हे पक्के लक्षात ठेवावे. पंचीकरणाचा उपयोग करून ही सर्व तत्वे माईक आहेत म्हणून त्यांचा निराश म्हणजे विचारांनी निराश करणे म्हणजे परमार्थ होय. असा हा सूक्ष्म देहाचा तपशील लक्षात घेऊन त्याविषयी कुठलीच शंका मनात उरू देऊ नये. जो यात पूर्ण लक्ष घालेल त्यालाच हे कळेल असे समर्थ सांगतात. असा आता समर्थांनी आपल्याला सूक्ष्म देहाचा विचार सांगितला. आता पुढे ते आपल्याला स्थूल देह सांगणार आहेत. ऐसे सूक्ष्म देहे बोलिले, पुढे स्थूल निरोपिले. आकाश पंचगुणे वर्तले, कैसे स्थूळी श्रीराम. काम क्रोध शोक मोहो भय, हा पंचविध आकाशाचा अन्वय. पुढे पंचविध वायो निरोपिला श्रीराम. चळन वळन प्रसारण, निरोधाणी अकोचन. हे पंचविधी लक्षण प्रभंजनाचे श्रीराम. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन, हे तेजांचे पंचविध गुण. आता पुढे आपलक्षण निरूपले पाहिजे श्रीराम. शुक्लित श्रोणीत लाळमूत्र श्वेद, हा पंचविध आपाचा भेद. पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे श्रीराम. अस्ति मास त्वचा नाडी रोम, हे पृथ्वीचे पंचविध धर्म. ऐसे स्थूल देहाचे वर्म बोलिले असे श्रीराम. पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे पाचांचे 25. ऐसे मिळून स्थूल देहाच बोलिजे ते श्रीराम. की आता आधी सूक्ष्म देह सांगून झाला आणि आता स्थूल देह सांगून आकाशातील भूते आपल्या गुणांसह
स्थूल होऊन कशी राहतात ते समर्थ आपल्याला सांगतात आहे की हा स्थूल देह म्हणजे आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी या प्रत्येकाची 5-5 गुण आहेत. त्याचा तक्ता पण समर्थांनी दासबोधामध्ये आपल्याला दिलेला आहे की जसे आकाश म्हटलं की त्याचे गुण आहे काम, क्रोध, शोक, मोह, भय. वायूचे हालणे, वळणे, प्रसारण, निरोध, संकोच. तेजाचे भूक, तहान, आळस, निद्रा, मैथून. आपाचे पुंबीज, स्त्रीबीज, लाळ, मूत्र, घाम. पृथ्वीचे अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम. तर असा हा स्थूल देह हा अस्थिमासांचा व पंचभूतांचा आहे. तो डोळ्यांना स्पष्ट दिसतो म्हणून त्याला स्थूल देह म्हणतात. आपण नेहमी अभ्यास केला आहे की स्थूल देह हा पंचमहाभूते व त्रिगुण असा अष्टधा प्रकृतीचा आहे. मग या स्थूल देहात पंचमहाभूते म्हणजे आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी यांचे प्रत्येकाचे गुण मिळून हा देह तयार होतो. मग थोडासा आपण एका आकाश तत्वाचा विचार करू, मग बाकीचे सगळे आपल्याला आपोआपच लक्षात येतील की आकाशामध्ये काम, क्रोध, शोक, मोह व भय हे गुण आहेत आणि आकाशाचा गुण शब्द हा पण आहे. मग शब्द आपल्याला ऐकल्याबरोबर आपल्याला एखाद्याचा शब्द आवडला नाही किंवा त्यांनी आपल्याला वाईट दुःख देईल असे शब्द वापरले तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल क्रोध निर्माण होतो. म्हणजे हा क्रोध हा स्थूल देहाचा भाग आहे. एखादी वाईट बातमी कोणाच्या तोंडून आपण ऐकली की शोक होतो. डोळ्यांना वस्तू पाहिली की ती घ्यावीशी वाटते म्हणजे मोह होतो. साप वगैरेचे आपल्याला भय वाटते. म्हणजे हे सगळे गुण आपल्यात आहे. म्हणजे हे आकाश तत्व स्थूल देहामध्ये कशा पद्धतीने काम करते हे लक्षात येते. या आकाशाप्रमाणेच वायू, तेज, आप, पृथ्वी यांचा विचार करावा. वायूमध्ये सुद्धा आपण श्वासोश्वास घेतो. मग हा श्वासोश्वास घेतो आहे तर आपल्याला श्वासाचा असा नाकातनं श्वास आपल्याला बाहेर हात जर नाकाजवळ नेला तर समजतो. तसा हा वायू आहे. तसं पृथ्वी म्हणजे आपले जे हाडं वगैरे आहेत ही कडक आहेत. मग हा पृथ्वीचा गुण आहे. असे हे सगळे आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही सगळी महाभूते या स्थूल देहात आहेत. आता यानंतर पुढचा आपल्याला समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये तिसरा देह आणि चौथा देह सांगतात आहे. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण ज्ञान. हे चारी देह निर्शिता विज्ञान, परब्रह्म ते श्रीराम. विचार चौ देहा वेगळे केले, मी पण तत्वा सरिसे गेले. अनन्यात्मनिवेदन झाले, परब्रह्मी श्रीराम. विवेके चुकला जन्म मृत्यू, नरदेही साधिले महत्कृत्य. भक्ती योगे कृतकृत्य, सार्थक झाले श्रीराम. की तिसरा देह हा अज्ञानाचा म्हणजे सुषुप्तीचा आहे. सुषुप्तीत आपल्याला काहीच समजत नाही. कारण देहही असाच आहे. कारण देह हा अज्ञानाचा आहे. चौथा देह महाकारण देह तो ज्ञानाचा आहे. म्हणजे स्थूल देह पंचमहाभूतांचा, सूक्ष्म देह वासनांचा, कारण देह अज्ञानाचा तर महाकारण देह ज्ञानाचा आहे. अशा या चारी देहांचा निराश केला असता जे काही शिल्लक राहते तेच परब्रह्म होय. विचारांनी या चारी देहाहून आत्मा वेगळा आहे हे लक्षात घ्यायचे, हे समजून घ्यायचे. म्हणजे या आत्म्याला चारी देहाहून वेगळे केल्यावर मी रूप अहंकार त्या देहातील तत्वांच्या निरासाबरोबर अहंकाराचाही निराश होतो व केवळ परब्रह्म उरते. असे परब्रह्म हेच माझे स्वरूप आहे, यालाच आत्मनिवेदन म्हणतात. असे आत्मनिवेदन साधले की जीवनाचे सार्थक होते. इति श्री पंचीकरण केलेची करावे विवरण. लोहाचे झाले सुवर्ण, परिसाचे न योगे श्रीराम. हाई दृष्टांत घडेना, परिसाचे न परीच करवेना. शरण जाता साधू जना, साधूच होई जय श्रीराम. की समर्थ म्हणतात की अशा या पंचीकरण शास्त्राचं पुन्हा पुन्हा चिंतन मनन करावे. की मनन चिंतन रूप परिसाचा स्पर्श झाल्यावर
अज्ञानरूप लोखंडाचे रूपांतर ज्ञानरूप सोन्यात होते. पण हा दृष्टांत सुद्धा अपूर्णच आहे, कारण एक परीस दुसरा परीस करू शकत नाही. मात्र संतांना जर आपण शरण गेलो तर संतांना शरण जाणारा संतच होतो. विवेकाने जन्ममरण चुकण्याचे महान ध्येय या नरदेहात साध्य होते. भक्ती केल्याने कृतकृत्यता येऊन जीवनाचे सार्थक होते. म्हणून या समासात समर्थांनी ज्या आपल्याला 25 तत्व सूक्ष्माची आणि 25 तत्व स्थूलाची सांगितले आहे आणि पंचीकरण पण सांगितले आहे. आता पुढच्या समासामध्ये तनुश्चतुष्टयाची 32 लक्षणे समर्थ सांगणार आहेत आणि मग त्या 82 तत्वांचा विवेकाने कसा निराश करायचा हे आपण दृष्टांताने पुढच्या समासामध्ये समजून समर्थ आपल्याला सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.